नमस्कार, मी स्वाती. तुम्हाला पेड्यांपासून झटपट होणारी बासुंदी मी दाखवत आहे. त्यासाठी मी अंदाजे 150 ग्रॅम पेढे घेतलेले आहेत. 1 बाउल दूध, चवीसाठी थोडीशी साखर, वेलची पावडर, कस्टर्ड मिल्क आणि कंडेन्स्ड मिल्क वापरणार आहोत, त्यामुळे मी थोडीशी साखर ॲड करणार आहोत. प्रथम एका भांड्यामध्ये आपण जे मगाशी दूध घेतलं होतं 1 बाउल ते ॲड करू. पेढे अशी खिसून घ्यावे. खिसून घेतल्याने ते एकजीव होईल आणि बासुंदी आपली थिक होईल. पेढे मी छान छोट्या अशा खिसणीने खिसून घेतले. ते खिसून घेतल्यानंतर हे असे झाले. हे खिसलेले पेढे आता आपण असे दुधामध्ये आपण ॲड करून घ्यावे. त्यानंतर थोडीशी साखर मी कमी वापर करते, कारण मुळात पेढे गोड असतात. त्यामध्ये आपण कंडेन्स्ड मिल्क वापरणार आहोत. कंडेन्स्ड मिल्क ही गोड असतं, त्यामुळे साखर ही थोडी कमी प्रमाणात वापरावी. हे चांगलं हलवून घ्यावं, जेणेकरून मिक्स होऊन जाईल. पेढे फक्त एकदा पूर्ण पेढे घातल्यानंतर एकदा पळीने एकजीव करून घ्यावे, जेणेकरून पेढे खाली तळाला बसणार नाही आणि आपली बासुंदी थोडीशी घट्ट होईल. आता ह्यामध्ये मगाशी जी आपण वेलची पावडर घेतली होती, आता वेलची पावडर ॲड करू. गॅस चालू करायचा नाही. पेढे, दूध, वेलची पावडर एक होऊ द्यावी. आता गॅसवर दूध ठेवू. मी गॅसवर दूध ठेवलं आहे. असं दूध ठेवून एकजीव करून घ्यायचं आणि एकसारखं हलवत एकसारखं पळीच्या साहाय्याने दुधाला असं हलवून घ्यायचं. त्यामुळे आपलं दूध खाली लागणार नाही आणि बासुंदी छान होण्यास मदत होईल. खाली लागण्याने करप होईल. करपल्यानंतर त्याचा हे बघू शकता. आता तुम्ही थोडीशी पातळ वाटते, तर ह्यासाठी आपण आता ॲड करायचं हे कस्टर्ड पावडर. दुधामध्ये टाकावी. जर दुधात नाही चालली, जर नुसती अशी वरून टाकला तर गुठळी होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे ही पावडर आपण कस्टर्ड पावडर दुधात ॲड करू आणि ती एकजीव करून घ्यायची. अशीच नुसती टाकलात तर ती गुठळ्या होतील त्याच्या आणि तो कस्टर्ड पावडर ही खाली तळाशी जाऊन बसेल. त्यामुळे आपली बासुंदी चांगली नाही होणार. बघू शकता तुम्ही पेढे पूर्णपणे दुधात विरघळलेले आहेत. आता बघू शकता तुम्ही बासुंदी आता ही पातळ दिसतील. ज्यावेळी आपण आता ह्यामध्येच आपण लगेच जे मगाशी कस्टर्ड पावडर घालून दूध भिजवलं होतं ते ह्यात ॲड करू, जेणेकरून आपली बासुंदी घट्ट होईल. गॅस बारीक करून घ्यायचा आणि जे मगाशी आपण दुधामध्ये कस्टर्ड पावडर ॲड केलं होतं ते हळूवारपणे ओतायचं. ओतल्यानंतर लगेचच पटपट हलवून घ्यायचं. ढवळून घेतल्यानंतर बासुंदी थोडीशी आपली घट्ट होते. तुम्ही बघू शकता. मी साखर कमी वापरली आहे, कारण आपण कंडेन्स्ड मिल्क हे बघू शकता. आता त्यामध्ये थोडंसं कंडेन्स्ड मिल्क वापरणार. मुळात पेढे ही खूप गोड असतात, त्यामुळे साखरचं प्रमाण थोडं कमीच ठेवावं.
बघू शकता तुम्ही, मगापेक्षा आता बासुंदी खूप घट्ट होत आहे. कलर ही बघा. साखर थोडी कमीच वापरावी, मुळात पेढे ही खूप गोड असतात. बघू शकता तुम्ही, झाली ना थोडी घट्ट. आता आपण सगळ्यात शेवटी काजू, बदाम तुम्हाला हवे असतील तर तुम्ही पिस्ताही ॲड करू शकता, चारोळही ॲड करू शकता. सगळ्यात शेवटी ड्रायफ्रुट्स बासुंदीमध्ये टाकून घेणे. तुमच्या आवडीने कोणतेही ड्रायफ्रुट्स ॲड करू शकता. बघा, झाली बासुंदी तयार. झटपट.